पावसाळ्यात फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच असते आणि अशातच सध्या ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपचा फीवर युवकांमध्ये पाहायला मिळतोय। पनवेलमध्ये हरिओम मित्रमंडळाच्या वतीने कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये 2 दिवसीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। या स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार विवेक पाटील, नगरसेवक संदीप पाटील, शेका पक्षाचे युवा नेते मयूर शेळके आदी मान्यवरांसहित खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। हरिओम मित्र मंडळानं या ठिकाणी आयोजित केलेल्या एक अतिशय चांगला उपक्रम कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या या प्रांगणामध्ये आज माझ्या साऱ्या तरुण सहकार्यांनी आयोजित केलेला आहे आणि या सामन्यांसाठी तब्बल 30 संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। फुटबॉलचं जे वातावरण आज संपूर्ण जगभरामध्ये ब्राझीलमध्ये चालू असलेल्या फिफाच्या वर्ल्ड कप फुटबॉलच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे। फुटबॉलचा हा ज्वर या ठिकाणी सातत्यानं आपल्याकडेही वाढताना दिसतोय। अनेक कॉलेजियन्स या फुटबॉलकडे आकर्षित होत आहेत। नवीन नवीन मुलं मुली या फुटबॉलच्या खेळाकडे वळत आहेत आणि या साऱ्या उपक्रमाअंतर्गत 2017 साली जे जागतिक युवा फुटबॉलचे सामने भारतामध्ये भरवण्याचा निर्णय फिफानं घेतलेला आहे, त्या अनुषंगानं या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होतं आहे। आज गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आपण या फुटबॉलच्या सामन्यांसाठी निवडलेला आहे। मी मयूर शेळके, भूपी आणि त्याच्या साऱ्या सहकार्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि फुटबॉलच्या पनवेल परिसरामधील ज्या प्रसारासाठी त्यांचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणानं चांगलं रूप धारण करतील असा विश्वासही या ठिकाणी व्यक्त करतो। कारण आमदार विवेक पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यानं, त्यांच्या सातत्याच्या फॉलोअपनं सिडकोनं नवीन पनवेलमधील राजीव गांधी मैदान या ठिकाणी फुटबॉलचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधण्याचा निर्णय आमदार विवेक पाटील साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपल्या शेजारी आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉलचं स्टेडियम होत असताना पनवेलचा युवक या खेळामध्ये मागे राहू नये या दृष्टीनं आपण साऱ्यांनी जे प्रयत्न चालवलेले आहेत ते निश्चितपणानं स्तुत्य आहेत। आपल्या साऱ्यांना या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या फुटबॉल स्पर्धेचं विधिवत उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। धन्यवाद। 2 दिवसीय या स्पर्धेमध्ये 30 संघांचा समावेश असणार आहे। हे संघ पावसाळ्याच्या या मोसमात नक्कीच फुटबॉलचा मनमुराद आनंद घेतील।